राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी उमेदवारी अर्जही भरला, पण सिद्दीकी यांचं नाव समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण आले। कारण अमोल मिटकरी, उमेश पाटलांसारखी नावं चर्चेत असताना जिशान सिद्दीकीच का, असा प्रश्न आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यामागची 5 कारणं कोणती। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांना दिलेली उमेदवारी विशेषतः मुंबईतील राजकीय समीकरण, पक्षाची आगामी रणनीती आणि सामाजिक प्रतिनिधित्व या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं मानलं जातं। आता सिद्दीकींना उमेदवारी देण्यामागची 5 कारणं कोणती ती सुद्धा पाहूयात। पहिलं कारण म्हणजे मिशन मुंबई। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी फारशी चांगली राहिली नाहीये। त्यामुळे मुंबईतील नेत्यांना ताकद देत पक्षवाढीसाठी त्याचा फायदा करून घेणं हे पक्षाची रणनीती असल्याचं दिसून येतं। अशा परिस्थितीमध्ये मुंबईत पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरती प्रभाव असलेल्या चेहऱ्याला पुढे आणणं आवश्यक आहे। जिशान सिद्दीकी हे मुंबईतील राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जाणारे नाव आहे। त्यांना आमदारकीचा अनुभव देखील आहे। त्यामुळे मिशन मुंबईसाठी जिशान हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणार आहेत। दुसरं कारण म्हणजे युवा चेहरा। जिशान सिद्दीकी यांची प्रतिमा तरुण, आक्रमक नेत्याची आहे। त्यामुळे पक्षाला युवा मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्यास मदत होऊ शकते। युवा नेतृत्वाला संधी देणारा संदेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला बदलत्या राजकीय प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही मानलं जातं। तिसरं कारण म्हणजे मुस्लिम चेहरा। मुंबई आणि उपनगरांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण महत्त्वाचं आहे। विविध निवडणुकांमध्ये या मतदारसंघाचा प्रभाव दिसून येतो। अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। आता राष्ट्रवादीकडे हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक सोडलं तर तरुण अल्पसंख्याक चेहरा असा नाहीये। त्यात नवाब मलिक आधीच जेलमध्ये जाऊन आल्यानं त्यांची प्रतिमा डागाळली आहे। त्यामुळे जिशान सिद्दीकी हा चेहरा योग्य ठरू शकतो असं पक्षाचं मत आहे। जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं या समाज घटकाला राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमदारकीचा अनुभव। कमी वयामध्ये राजकारणात प्रवेश करून जिशान सिद्दीकी यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली। वयाच्या 27व्या वर्षी ते आमदार झाले आहेत। त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे बडे नेते होते आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांच्या मर्जीतील नेते होते। दरम्यान बदलत्या राजकीय समीकरणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले। जिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये काम केल्यामुळे संघटनात्मक अनुभवही त्यांच्या खात्यात जमा झाला आहे। निवडणुकीतील रणनीती, स्थानिक संपर्क आणि पक्ष संघटना याबाबतची समज त्यांना चांगलीच आहे। यासोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे। निवडणुकांमध्ये प्रचार, संपर्क मोहीम आणि संघटनात्मक खर्च यासाठी आर्थिक क्षमता महत्त्वाची असते। सामाजिक वर्तुळात चर्चेनुसार संसाधनाची उपलब्धता असलेले उमेदवार पक्षासाठी दीर्घकालीन राजकीय गुंतवणूक ठरू शकतात। त्यामुळे जिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीतला आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार हा देखील पैलू महत्त्वाचा मानला जातो आहे। त्यामुळे जिशान यांच्या उमेदवारीचा निर्णय केवळ एका उमेदवाराची निवड नसून मुंबईतील राजकीय विस्तार, सामाजिक संतुलन, युवा नेतृत्व आणि भविष्यातील निवडणूक रणनीती यांचा एकत्रित विचार असल्याचं दिसून येतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।